आयोजित केलेली आहे आपल्या या खातिवली गावातील आणि हे जाधव परिवार. जाधव परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी विष्णू नारायण जाधव बाबांना शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात आमचे बाबा असतील या ठिकाणी, अर्थात बाबांचे भाऊ श्री पांडुरंग नारायण जाधव, त्याचप्रमाणे बाबांची मुलं श्री संजय विष्णू जाधव सर असतील, त्याचप्रमाणे श्री सदानंद विष्णू जाधव सर असतील आणि संपूर्ण हा जाधव परिवार या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं एक आदर्शयुक्त जीवन बाबा जगले. नरदेहामध्ये आल्यानंतर माणसाने कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं याचं आदर्शयुक्त व्यक्तिमत्व, उदाहरण, आदर्शयुक्त कार्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते म्हणजेच ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली आहे, आपले विष्णू बाबा नारायण जाधव. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी, स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी कार्य करणारी माणसं आम्हाला या जगामध्ये अनेक पाहायला मिळतात. एकदा काय माणूस जाणता झाला ना संसाराच्या दृष्टीने की मग त्याची धावपळ सुरू होते. तो धावपळ करत असतो, पण त्या सगळ्या धावपळी मागे फक्त आणि फक्त प्रत्येक माणसाचा स्वार्थ भरलेला असतो. पण आपण सुखी होता होता इतरांनाही ते सुख द्यावं, आपण आपल्या जीवनाचा आनंद घेता घेता इतरांनाही त्या जीवनाचा आनंद घ्यावा त्यांनी सुद्धा. आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना इतरांनीही त्या पद्धतीने कार्य करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन बाबांनी आपल्याला केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज बाबांनी तर त्यांच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलंच केलं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य केलंच केलं, पण आपल्या मुलांवर सुद्धा, आपल्या कुटुंबातील सर्व माणसांवर सुद्धा त्यांनी सगळ्या सदस्यांवर त्या प्रकारचे संस्कार केले. आणि आजही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला देवाचं कार्य या जाधव परिवाराकडे पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तनकार आपले जाधव सर बसलेले आहेत, अर्थात नाना, त्याचप्रमाणे प्रवचनकार आहेत, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत या ठिकाणी, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला गुणांनी संपन्न असलेले कलावंत या ठिकाणी आहेत. मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपण या समाजामध्ये कार्य करत असताना आपल्याकडे जे चांगले गुण आहेत ना, चांगले विचार आहेत ना, ही सगळ्यात मोठी देणगी आपल्या बाबांची आहे. हे सगळ्यात मोठी श्रीमंती विचारांची त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी त्यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि प्रथम पुण्यस्मरण दिन या ठिकाणी आपण साजरा करत असतो, अर्थात आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण हे प्रवचन श्रवण करत आहोत. खर तर माणसाच्या जाण्याच्या स्थिती अनेक प्रकारे सांगितलेल्या आहेत, माणसाने कशा प्रकारे जावं. मग तिथे ह्या 8व्या अध्यायामध्ये बरेच प्रकार त्या ठिकाणी मांडलेले आहेत, बरेच मार्ग त्या ठिकाणी मांडलेले आहेत. माणूस जाताना कुठला आयन असावं, कुठला काळ असावं, कुठलं पक्ष असावं, कुठलं नक्षत्र असावं, कुठला वार असावा, कशा प्रकारची वेळ असावी, हे सगळं सांगितलेलं, सगळं मांडलेलं आहे. पुराणामध्ये माणूस गेल्यानंतरचा सुद्धा क्रम काळ सगळा मांडलेला आहे, सगळं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. तो एकदा माणूस आपल्या घरातून निघून गेला की मग 13 दिवस त्याचा जीवात्मा आपल्या दाराजवळ असतो. 13 दिवसानंतर त्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाला. यमलोकाला जात असताना त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं ज्या पद्धतीने तुमच्या गाठीला पुण्य किंवा पाप असेल त्या पद्धतीने तुम्हाला सहाय्य होतंय की भोगावं लागतंय. तो सगळा प्रवास सांगितलेला आहे. मरणोत्तर माणसाच्या 1 वर्षानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी यमलोकाला मनुष्य पोहोचतो, अशा प्रकारे पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर मग त्याची क्रिया काय असेल, कशा पद्धतीने त्याचं काय गती असेल त्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. पण हे सगळं जर आपण बघितलं ना, जो काहीच करत नाही ना त्याच्यासाठी ते ठीक आहे. जो आयुष्यामध्ये काहीच करत नाही त्याच्यासाठी ते ठीक आहे. पण ज्याने जिवंतपणेच आपलं पिंडदान केलेलं आहे, ज्याने जिवंतपणेच आपला देह देवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी अर्पण केलेला आहे,
मी म्हणेन त्याला कोणत्याही वेळेला कधी आणि कोणत्याही टायमाला जरी मृत्यू आला ना तरी तो धन्य झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण मरणोत्तर देहाचं काय झालं, मरणोत्तर देह कुठे गेला, मरणोत्तर देहाची अवस्था काय झाली, यापेक्षा अंतरात्मा असताना त्या देहाने काय केलं याला विशेष महत्व संतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा त्यालाच महत्व देतात. तुम्ही जिवंतपणे काय कार्य करतायत, अंतरात्मा असताना तुम्ही काय कार्य करतायत याला विशेष महत्व जगद्गुरु तुकोबा देतायत. आणि म्हणून मग या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं बाबांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. शिक्षकी पेशा होता, बाबा सर होते आणि त्यावेळेला अनेक मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, अनेक मुलांना घडवण्याचं कार्य केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना जेवढी काही सेवा चांगल्या प्रकारे करता येईल तेवढी केली बाबांनी. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना अनेक प्रकारची गुणवान, अनेक प्रकारचे कलावंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बाबांनी निर्माण केले. बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवचनकार असतील, अनेक कीर्तनकार असतील. त्याचप्रमाणे जे काही कार्य आपल्याला धर्माचं प्रसार आणि प्रचार करण्यासाठी करायचंय ते बाबांनी केलं. संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार स्वतः बाबांनी केला. आणि खऱ्या अर्थानं बाबांसारख्याच महात्म्यांमुळे आज आमच्यासारखे तरुण आज या क्षेत्राकडे वळलेले आहेत किंवा कार्य करताना पाहायला मिळतात. बरं का, ज्याने अंतरात्मा असतानाच देहदेवाच्या चरणी अर्पण केला, तो भगवंत असतानाच देवाचं कार्य केलं, तर देवाचं नामचिंतन केलं, धर्माचं आणि देशाचं कार्य केलं. मरणोत्तर काय झालं, मरणोत्तर काय अवस्था झाली, कोणत्या आयनामध्ये मृत्यू आला, कोणत्या काळामध्ये आला याला महत्व नाही. जे का जीवन मुक्त ज्ञानी स्थितप्रज्ञाची अवस्था सांगितलेली आहे, ज्याला मान अपमान नाही, ज्याला सुख दुःख नाही, जो देहातीत झालेला आहे, विधेय अवस्था ज्याला निर्माण झालेली आहे. बरं का, देहावर ज्याचं प्रेम राहिलं नाही त्याच्याकडे माया, भ्रम, अज्ञान या गोष्टी तर नसणारच आहेत, त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही काय केलं पाहिजे, या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला सांभाळणाऱ्या त्या देवाची ओळख घेतली पाहिजे, त्या परब्रह्माची ओळख घेतली पाहिजे. तो अंतरात्मा आम्हाला सांभाळतो याची जाणीव ठेवून आम्ही कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही संकुचित वृत्तीने कार्य करत असतो ना, मी देह म्हटलं की त्याला सगळंच आलं. सुख दुःख आलं, मान अपमान आला, जय पराजय आला, देहाच्या व्याधीचं दुःख आलं, सगळ्या गोष्टी आल्या. कुत्ता जाणे आणि चमडी जाणे हे शब्द कधी निघतील माहिती आहे का, ज्या वेळेला मनुष्य विधेय स्थितीमध्ये असतो ना, देहातीत होतो ना, देहावरचं प्रेम कमी होत आहे ना, त्यावेळेला ते शब्द त्याच्या मुखातून निघत असतात, त्यावेळेला ती स्थिती त्याला प्राप्त होत असते. जोपर्यंत आम्ही संकुचित वृत्तीने कार्य करतो तोपर्यंत फक्त आम्ही आमचाच विचार करत असतो. पण ज्या वेळेला देहातीत होऊन विधेय स्थिती निर्माण होऊन ज्या वेळेला आम्ही कार्य करत असतो ना, त्यावेळेला आम्ही सगळ्यांचा विचार करत असतो. खऱ्या अर्थानं मुख्य करून आम्ही देवाचा, देशाचा आणि धर्माचा विचार करत असतो. ज्या कार्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला, हा मनुष्य देह दिलेला आहे, त्याचा आम्ही अधिक करून विचार करत असतो, त्याचा अधिक करून विचार करत असतो. आता आम्हाला जर परमार्थ करायचं, देवाचं कार्य जर करायचं आहे, चांगल्या प्रकारे वागायचं आहे, जगायचं आहे, आणि चांगल्या प्रकारे वागता जगता भगवंताने जे आयुष्य आम्हाला दिलेलं आहे त्या आयुष्याचा आनंदही घ्यायचा आहे, हे सगळं कार्य जर आम्हाला करायचं आहे तर महत्वाचं आहे की त्याचं ज्ञान आम्हाला पाहिजे. ज्ञान जर नसेल कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडून ते कार्य घडणार नाही. आम्हाला संसार करायचं ज्ञान पाहिजे, आम्हाला प्रपंच करायचं ज्ञान पाहिजे. आम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल, नुसतं एखादं उपकरण जरी आमच्या घरामध्ये नवीन आणलं तरी ते हाताळायचं ज्ञान आम्हाला पाहिजे, कसं वापरायचं ते ज्ञान आम्हाला पाहिजे ना. आणि नसेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, ती माहिती मिळण्यासाठी त्याच्याबरोबर एक माहिती पुस्तक असतंय, मॅन्युअल गाईड त्याला म्हणतात. बरं का, माहिती पुस्तक असते, त्या माहिती पुस्तकामध्ये बघावं आणि त्याप्रमाणे आम्ही ती हा वस्तू हाताळावी, मग ते यशस्वी होते हाताळण्यामध्ये. तसं आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण कसं करावं, आम्हाला नरदेह भगवंताने दिलेले, का दिलेले, कशासाठी दिलेले, आम्ही काय कार्य करावं, कशा प्रकारे जगावं वागावं याचा विचार जर आम्हाला करायचा असेल ना, तर आम्ही ग्रंथांमध्ये पाहावं आणि त्या पद्धतीने वागण्या जगण्याचा प्रयत्न करावा. आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एक एक ओवीचा अभ्यास करावा. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही एका ओवीचा जरी अभ्यास करून आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा आम्हाला आमचं जगणं वागणं कळेल, कसं असावं, कसं राहावं, कसं जगावं.
एक हरिपाठाच्या अभंगाचा, एकच अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला तरी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ काय ते आम्हाला कळेल. खऱ्या अर्थानं आम्ही कसं जगावं वागावं हे जर आम्हाला माहिती करून घ्यायचं असेल ना, जर जसं एका उपकरणाबरोबर तो मॅन्युअल गाईड असतो की नाही, माहिती पुस्तक असते की नाही, तसं ही आमची माहिती पुस्तिका आहे. संतांनी, जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 हजार अभंगाची गाथा जी मांडलेली आहे ना, गाथा म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबांना आलेले अनुभव, घडलेले प्रसंग, चांगले वाईट आलेल्या परिस्थित्या ज्या काही असेल ते अभंगाच्या रूपाने त्यांनी जे वर्णन केलं ना, गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. गाथा म्हणजे चरित्र आहे. आम्ही त्याप्रमाणे अभ्यास करावा आणि जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी चालण्या बोलण्याचा प्रयत्न करावा. कार्याकारण गीता ऐकावली अर्जुनाला, पण अर्जुन जरी पुढे असेल तरी आवश्यकता आज आम्हाला आहे ना, त्या ज्ञानाची, त्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे त्याच्यातूनच आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. एक छान उदाहरण दिलं बघा माऊलींनी. गाय दूध देते वासरासाठी, कारण बिनवासराची गाय दूध देतच नाही. ज्या अर्थी वासरानंतरच दूध देते गाय, वासरू झालेलीच गाय जर दूध देते तर आम्ही मान्य केलं पाहिजे 100% ती गाय वासरासाठी दूध देते. पण आमची तहान भागवते ना, आमची भूक भागवते ना, आम्हालाही त्याचा उपयोग होतो ना. गीता जरी अर्जुनासाठी मांडली असेल, सांगितली असेल, अर्जुनाला केलेलं जरी मार्गदर्शन असेल तरी ते आम्हाला गरज आहे, आम्हाला आवश्यकता आहे त्या मार्गदर्शनाची. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. अहो साधं उदाहरण आहे बघा. माणसाला सशक्त जर व्हायचं असेल तर व्यायामाच्या बरोबर आहाराची गरज आहे. भुकेल्या पोटी त्याने व्यायाम केला तर जमेल का दादा? आहार पण पाहिजे आणि व्यायाम पण पाहिजे. नुसता खातच राहिला, व्यायाम जर नाही केलं तर चालेल का? निरोगी आयुष्य जर आम्हाला हवं आहे ना, आम्हाला जर आमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे ना, धष्टपुष्ट जर करायचं आहे ना, तर व्यायामाबरोबर आहार पाहिजे, आहाराबरोबर व्यायामही पाहिजे. तसं आम्हाला जर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, आम्हाला जर खऱ्या अर्थानं हा नरदेह भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे हे जर आम्हाला शोधायचं आहे, पाहायचं आहे, त्याप्रमाणे जर आम्हाला राहायचं आहे तर आमच्या ज्ञानाबरोबर कर्माची जोड त्याला पाहिजे. नुसतं ज्ञान असून फायदा नाही काय, कर्मही पाहिजेत, प्रॅक्टिकली पाहिजे. ज्ञानाबरोबर कर्म पाहिजे. ज्ञान तर पाहिजेच पाहिजे, पण कर्मही पाहिजे. त्या पद्धतीने जगता वागता आम्हाला आलं पाहिजे, बरं का? नुसता आहार नाही, व्यायाम पण. नुसतं ज्ञान नाही, तशी कर्म पण. कर्माविना जर ज्ञान असेल ना, त्याला उपमा दिलेली आहे बघा. गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझ असतंय, पण त्याचा सुगंध त्याला असतो का बरं? तसं ज्ञानाचं ओझ याच्या पाठीवर असेल पण त्याचा सुगंध जर त्याला नसेल तर त्याचा उपयोग काय आहे? त्याचा उपयोग काय आहे बरं? तुमचा किती अभ्यास आहे, किती पाठांतर आहे, किती ओव्या पाठ आहेत, तुमचे किती अभंग पाठ आहेत, यापेक्षा तुम्ही समाजामध्ये जगता वागताना कशा पद्धतीने जगता वागताय ना, याला विशेष महत्व आहे. तुमची कर्म, तुमचं आचरण, तुमचं राहणं, जगणं, वागणं याला विशेष महत्व आहे. आणि यालाच विशेष महत्व संतांनी दिलेलं आहे. सांगितलं नाही की अमुक अभ्यास असेल तो ज्ञानी, तो परमार्थिक, तो खरा भक्त. नाही. ज्ञानाच्या बरोबर ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्याला जगणं वागणं कळलं ना, त्याला ज्ञानी म्हणावं, त्याला ज्ञानी म्हणावं. अन्यथा नुसतं फक्त वाचन असेल, नुसतं फक्त अभ्यास असेल ना, तर मला सांगा ना, दिवसभर तो चरखा किती उसाचा रस काढून देतोय, पण चरख्याला चव आहे का? चरख्याला त्या उसाच्या रसाची चव आहे? त्याच्या पुढे जाऊन माय माऊली बसल्यात मजा येते. आपण जो वाढायला चमचा घेतोय ना, दिवसभरामध्ये कितीतरी पदार्थ तो चमचा वाढत असतोय, पण त्या पदार्थांचा आस्वाद चमच्याला असतो का? कारण त्याचं नावच काय आहे? परमार्थात चमचेगिरी चालत नाही, परमार्थात चमचे चालत नाहीत, बरं का? म्हणून ज्ञानाबरोबर कर्माची जोड पाहिजे. आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हेही कळलं पाहिजे. नाथ महाराज त्यांच्या कीर्तनातून उपदेश करत असताना आणि त्या ठिकाणी ते बोलले
याची देही याची डोळा पाहिन मी मोक्षाचा सोहळा. बरं का? आणि ऐकणारे काही सगळेच असे असतात असं नाही काही. बरं का? काही घेणारे असतात. ते बरेच प्रकार सांगितलेत, ते श्रवण करण्याचे ऐकणाऱ्याचे बरेच प्रकार सांगितलेत आणि बऱ्याच प्रकारची माणसं असतात त्या ठिकाणी. बरं का? ठीक आहे, पण ज्याला समजून घ्यायचंय तो विचारतो आणि त्या पद्धतीने त्याला ते वाटलं की हे कसं काय, याची देही याची डोळा पाहिन मी मोक्षाचा सोहळा. अरे काही तर म्हणतात की मेल्यानंतर मोक्ष आहे, मेल्यानंतर मुक्ती, आणि याच देहाने याच डोळ्याने. हो म्हणे, याच देहाने आणि याच डोळ्याने. तो सांगायला विचारायला गेला नाथ महाराजांना, म्हणे असं कसं काय, याच देहाने याच डोळ्याने शक्य आहे? हो, नाथ महाराज बोलले शक्य आहे. नाही म्हणे, माझा विश्वास नाहीये, चल माझ्या घरी. आणि नाथ महाराज त्या माणसाला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्याबरोबर बरं का, असे ओटीवर ते बसले होते. नाथ महाराजांनी बाईला आवाज दिला, अगं ऐकलंस का? हो. पाहुणे आलेत, आल्याबरोबर पाणी वगैरे चहा वगैरे सगळं झालं. म्हणे आपल्या अंगण्यामध्ये जी रेती आहे ना, त्यातली 2 घमेली रेती आपल्या चुलीच्या मागे नेऊन टाकणार. ते याला वाटलं की रेती चुलीच्या मागे नेऊन त्याच्यातून काय मोक्ष दिसणार आहे, म्हणून त्याच्यातून काय मुक्ती दिसणार आहे, त्याची देही याची डोळा. पण ठीक आहे, एक आज्ञा म्हणून त्या माऊलीने विचारली. पतीची आज्ञा आहे ना, उलट प्रश्न नाही. पतीने सांगितलंय ना, उलट प्रश्न नाही. आणि म्हणून मग ते 2 घमेली रेती नेऊन टाकले आणि तो आपल्या माणसावरती वरती ती फळी आहे, त्या फळीवर बघ तुपाचा डबा आहे, त्यातला थोडं तूप त्या रेतीमध्ये टाक. अरे रेतीमध्ये तूप टाक. याला वाटलं रेतीमध्ये तूप आणि रेती मिक्स केल्यानंतर मोक्ष वगैरे काय त्याचं मुक्ती वगैरे निघत असेल, दिसत असेल. तो पाहत बसला. ती बिचारी अगदी त्या बळीवरचा डबा काढला, त्या रेतीमध्ये टाकला आणि मिक्स करते, जरा त्याचे लाडू वळू जरा. रेती आणि तुपाचे लाडू कसे काय? तिला जे काम लावून दिले ते बिचारी करत राहिली, पण हा पाहत राहिला, हे काय चाललंय, नक्की मी कोणाकडे आलोय? मला तर असं सांगितलं की नाथ महाराजांकडे गेल्यानंतर तुम्हाला समजेल काय असेल काय नाही ते, आणि मग हे कसं काय दृश्य पाहायला मिळतंय म्हणून. तेवढ्यात मग नाथ महाराज बोलले की काही समजलं का तुला? काय मुक्ती मोक्ष कशाला म्हणतात, याच देही याची डोळा कशाला म्हणतात, काही समजलं? म्हणे नाही काही समजलं. असं कुठं तूप ना रेती एकत्र करून जर समजत असतं मी घरी पण केलं असतं ते. नाही वेगळं काही तुला अजून काही अनुभव आला का? म्हणे काहीच नाही. मग ठीक आहे म्हणे, जर तुला काहीच कळलं नाही ना, तर आता एक काम करू, आपण तुझ्या घरी जाऊ. काय म्हणतात नाथ महाराज? आपण तुझ्या घरी जाऊ आणि जशी मी माझ्या घरी क्रिया केली ना, तशी तू तुझ्या घरी क्रिया करायची. एवढे शब्द नाथ महाराजांच्या तोंडातून निघाल्याबरोबर, मुखातून निघाल्याबरोबर तो माणूस बोलतो 50% मला मुक्ती कळली. कारण त्याला माहितीये मी माझ्या घरी गेल्यानंतर जर असं काही सांगितलं तर काय होणार आहे. मग तेव्हा महाराज म्हणतात 50% कळलं ना, आता राहिलेलं 50% कळावं म्हणून तुझ्या घरी चलच. आता आपल्याला माहितीये त्याच्या घरी गेल्यानंतर काय झालं असेल ते आपल्याला काही सांगायला नको, कारण आपण सुद्धा त्यातल्याच आहेत असं म्हणायचा उद्देश नाही आहे, बरं का. पण तो अनुभव आपण घेतलेला आहे आजूबाजूला किंवा अजून कुठे. आणि मग तिथे गेल्यानंतर बाबा ठीक आहे, मग आल्याबरोबर त्याला जरा जोरातच आवाज काढायला लागला, ऐकलंस का कोण आलेत आपल्याकडे? कारण त्याला माहिती आहे हळू आवाज काढून जमणार नाही. मग असा आवाज काढल्यानंतर पहिले पाणी आलं, बरं का. पाणी देता देता म्हणाले चहा घेणार का? बरं का. असं पुढे मग त्याने आवाज मोठ्याने काढला, ऐकलंस का ती बाहेर रेती आहे ना, ती माणसावर नेऊन टाक. इथपर्यंत ठीक आहे. तिला वाटलं कोणतरी मिस्त्री आणला असेल, काहीतरी पक्का काम करत असेल, कॉन्क्रीटचं करायचं असेल, नेहमी उधळतंय, असं होतंय तसं होतंय, नेऊन टाकलं. पण ज्या वेळेला पुढे तो बोलला की नाही तू तुपाचा डबा त्याचं थोडस तूप होत, मग ती बाहेर पडली. लोकांना सांगायला लागली आमचे हे बिघडले, वेडे झाले, आणि कोणतरी त्यांच्या जोडीला जे असेल ते. मग सांगितलं दादा याला म्हणतात मुक्तीचा सोहळा, मोक्षाचा सोहळा. आम्ही किती जगापुढे आणतो ना परमार्थिक असण्याचं, याला महत्व नाही. तुम्ही तुमच्या घरात कसे राहताय ना, तुमच्या पत्नीशी, तुमच्या पतीशी, तुमच्या मुलांशी, तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने राहताय, जगताय, वागताय, इथून परमार्थाला सुरुवात होत असते, इथून भक्तीला सुरुवात होत असते. आणि हीच भक्ती आणि हाच परमार्थ संतांनी शिकवलेला आहे. तो परमार्थ, ती भक्ती जर तुम्हाला पाहायची असेल, अनुभव घ्यायचा असेल ना, तर जरा दादांचं चरित्र आठवा. ज्यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, ते कसे जगले, कसे वागले, या माणसांनी कसं कार्य केलं, बरं का, ते जरा आठवा.
पूर्वीच जर पाहायला गेलं ना दादा, तर अशी कुडाची घरं होती नाही का, वंचलीच्या ते काय त्या दगडी लावलेल्या नाही का, घरं छोटी होती, पण संस्कार आणि संस्कृतीची जाणीव होती. भुकेल्याची भूक जाणली जायची, तहानल्याची तहान जाणली जायची. पूर्वी लोक पैशाने गरीब होती, पण मनाने श्रीमंत होती, आणि मनाने श्रीमंत होती म्हणून प्रेम होता, जिव्हाळा होता, आपुलकी होती. आता पैसा वाढला पण प्रेम कमी झालं ना, माया कमी झाली माणसाची. एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलला, आणि खऱ्या अर्थानं आमच्याकडे ते प्रेम, ती जाणीव, तो जिव्हाळा आणि त्या पद्धतीचे संस्कार आणि संस्कृती निर्माण व्हावी म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे. बरं का, आम्हाला प्रवचनाची गरज काय आहे, आम्हाला कीर्तनाची गरज काय आहे? आम्ही नुसतं ज्ञानी असून चालणार नाही ना. आम्हाला नुसतं फक्त कळत असेल आणि ते आचरण जर नसेल तर चालेल का? बरं का, एखादा बाप पण एखाद्या मुलाला बोलतो ना, तंबाखू चोळता चोळता, मळता मळता, मला ही घाण सवय लागली, तू कधी खाऊ नको. म्हणजे त्याला माहितीये मी हे करतोय ते चुकीचं आहे, चुकीचं आहे हे त्याला माहिती आहे. पुढे सांगू, एखादा आजोबा ज्या वेळेला नातूला विडी पेटवायला सांगतो ना, किचन मध्ये जाऊन ज्या वेळेला तो विडी पेटवतोय, बाहेर येतोय, त्यावेळेला ते आजोबा बोलतायत, दादा हे बाळा मला ही सवय लागले, तुला लागता कामा नाही. म्हणजे त्याला माहितीये हे जे मी करतोय हे कृत्य काय आहे, चुकीचं आहे. पण तरीही जर परिवर्तन होत नसेल तर चुकीचं आहे ह्या ज्ञानाचा उपयोग त्याला काही आहे का? ज्ञान आहे ना त्याला, हे चुकीचं आहे. फक्त विषय का तंबाखूचा ना विडीचाच नाहीये, बराच सगळ्याच प्रकार चालतो तिथे, सगळ्याच प्रकारचा. वाईट कर्म करणाऱ्याला कदाचित माहिती असते की मी जे करतोय ते पाप आहे, आणि हे ज्ञान असूनही जर त्याला ते सुटत नसेल, तो मोकळा होत नसेल, तर त्या ज्ञानाचा उपयोग त्याला काही नाही असं म्हणायला हरकत नाही, काहीच नाही. साधूकडे असलेला पोपट त्याला शिकवला ना दादा, चांगल्या प्रकारे त्याला परत परत मार्गदर्शन केलं त्या साधूने. हे दादा, एकत्र कुठेतरी असं गुंतून राहायचं नाही, एकच जागी कुठेतरी असं मोहून राहायचं नाही. माणसाला एखाद्या गोष्टीचा मोह निर्माण झाला ना, आसक्ती निर्माण झाली ना, की तिथे तो मनुष्य गुंतून राहतो. आणि एकदा काय गुंतून राहिलास ना की पारदी येईल, जाळा टाकेल. पारद्याच्या जाळ्यात जर तू सापडलास ना तर तुला मी सुद्धा सोडू शकत नाही. कोण म्हणतोय? तो साधू त्या पोपटाला बोलतोय. नेहमी हेच मार्गदर्शन करायचं तो साधू त्या पोपटाला. ऐका, नेहमी नेहमी तेच तेच मार्गदर्शन करत असताना खऱ्या अर्थानं त्याच्या पाठ पण झालं, तो बोलायला लागला. आसक्ती नको, कुठे कुठल्या गोष्टीमध्ये एकत्र असं अडकून राहायचं नाही. आणि कधीतरी जर एखाद्या गोष्टीची आसक्ती जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली, मनामध्ये निर्माण झाली, तर पारदी जाळा टाकील. पारदेच्या जाळामध्ये जर सापडलं असं तुला मी सुद्धा सोडू शकत नाही. पोपट बोलतो मी सुद्धा सोडू शकत नाही. कारण जसा साधू बोलायचा ना तसं त्याच्या पाठ झालं. ऐका, पण जसं त्याच्या पाठ झालं तसं साधूला पण वाटलं का चला आता याला काही सोडून द्यायला हरकत नाही, याला विहार करू दे, याला स्वतंत्र होऊ दे, कारण हा आता सगळा शिकलेला आहे, याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, याचं पाठांतर झालेलं आहे. महत्वाचा, याचं पाठांतर झालेलं आहे. एवढं पाठांतर आहे का आता याचा कोणी हात धरू शकत नाही, एवढं पाठांतर आहे. आणि ज्या वेळेला तो गेला ना त्यावेळेला काही कालांतराने एक थोड्याच दिवसामध्ये जेव्हा तेच साधू आपल्या वासींच्या बाजारला गेले. बरं का, वासींला कुठल्या दिवशी बाजार असतो बरं? रविवारच्या बाजारला गेला तो, वासींच्या रविवारच्या बाजारला गेला. बरं का, आणि मग ते साधू गेल्यानंतर त्यावेळेला ते बाजारात जात असताना, बाजारात फिरत असताना त्यांच्या निदर्शनात आलं एक माणूस, एक पारधी 2-3 पोपट घेऊन असं बाजूला बसलेला आहे विकायला. त्याच्या त्या पिंजड्यामध्ये, वेगवेगळ्या पिंजड्यामध्ये पोपट आहेत. बरं का, त्यातला हा पोपट त्या बाजारात असताना, पिंजऱ्यात सापडलेला असताना बोलतोय, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नको, कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतून राहायचं नाही, आणि जर गुंतलास तर पारधी येईल. आता आहे कोणाच्या ताब्यात बरोबर, कोणाच्या पिंजऱ्यात? पारधी तुझ्यावर जाळा टाकील. आणि एकदा काय पारधीच्या पिंजऱ्यामध्ये सापडला, पिंजऱ्याच्या जाळ्या आपल्या पारधीच्या जाळ्यामध्ये सापडला की मग मात्र तुला मी सुद्धा सोडू शकत नाही. ऐका, हे शब्द जसे कानावर त्या साधूच्या गेले ना, तसे त्या साधूचं लक्ष त्या पोपटाकडे गेलं. आणि पोपटाकडे पाहता 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 साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तेवढ्यात ते पारध्याचं लक्ष त्या साधूकडे गेलं. त्या पारध्याला वाटलं पोपट साधूला आवडलाय वाटतंय.
घ्यायचा आहे वाटतंय, पण साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत म्हणजे तेवढे पैसे साधूकडे नसतील. म्हणून त्याने हात जोडले, बाबा महाराज पोपट आवडलं का तुम्हाला? नसतील ना पैसे, जे असेल ते द्या आणि घेऊन जा. साधू भरलेल्या अश्रूंच्या डोळ्यामध्ये त्या पोपटाकडे पाहत असताना पटकन त्या पारध्याकडे पाहतो आणि काय म्हणतोय माहितीये का? असे पोपट मला फुकट पण नको. नुसते बोलके पोपट काय कामाचे? आचरण पाहिजे ना, कर्म पाहिजेत ना. जगद्गुरु तुकोबा वाचता वाचता आपल्याला वाचता आलं पाहिजे ना. काय आम्ही किती वर्ष जगद्गुरु तुकोबा वाचतो, पण आम्हाला वाचता येत नाही. आम्ही वाचत नाही ना. आम्ही आहे ते आहे, आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान भरलेलाच आहे, अजून अहंकार भरलेलाच आहे अजून. बरं, एखाद्या सर्वसामान्य आपल्या संसारिक माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार असतो, अभिमान असतो. एखाद्या प्रापंचिक माणसाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये अभिमान असतो, अहंकार असतो. ठीक आहे, कारण का त्याला जाणीव नाही ना, त्याला कळत नाही ना. पण आम्ही अभ्यासू असून सुद्धा जर अजून आमच्या अहंकाराचा आम्ही त्याग करत नसू, अजून जर आमचा अहंकार गळून पडला नसेल, तर असं म्हटलेलं आहे, महापुरे झाडे जाती. संत म्हणतात, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने जर तुमच्याकडे अभिमान जन्म घेत असेल तर ते ज्ञान नाही, विष आहे, विष आहे. पण आपल्याकडे असलेल्या ज्ञानाने जर आमच्याकडे नम्रता जन्म घेत असेल ना, नम्रता जर प्राप्त होत असेल ना, तर आमच्यासाठी ते अमृत आहे. तेथे लौहाले वाचते, तेथे लौहाले वाचते. बरं का? आणि म्हणून नम्रता महत्वाची आहे. त्या अहंकाराचा आम्ही त्याग केला पाहिजे. जसं शरीराच्या सदृढपणासाठी आहाराबरोबर व्यायामाची गरज आहे, तशी मनाच्या सदृढतेसाठी मन आमचं सदृढ झालं पाहिजे ना. कारण सगळं कशावर अवलंबून आहे? आमची कर्म कशावर अवलंबून आहेत? कर्म जर इंद्रियाधीन असले ना, तर इंद्रिय मनाधीन आहेत. मनात जसं येतंय ना, असं म्हणतात, राजा तशी राजा बोलू. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा आहे ना. तो राजा जसं सांगतोय ना, तशी कर्म आमच्याकडून घडतात. ऐका, एक वेळ एखाद्या वेळी आम्ही इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकतो. एखाद्या पंक्तीमध्ये जर आम्ही जेवायला बसलो आणि आम्हाला जर जिलेबी दिली ना, तर पटकन तिथपर्यंत हात जातो, पण तेवढ्यात लक्षात येते, नको, डॉक्टरने बंद केले. बरं, हात आवरला ना, पण मनाने खाऊन झालं त्याचं काय? मन आवरता आलं का? ज्या दिवशी आम्हाला मन आवरता येईल ना, मनावर नियंत्रण करता येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं जीवन सुंदर होईल. आम्हाला जगणं वागणं कळेल. बरं का? इंद्रियांवर आमच्या ताबा मिळवणं सोपं आहे, त्यांना नियंत्रित करणं सोपं आहे. पण मनाला जर नियंत्रित करायचं आहे, तर असं म्हणतात, मनरूपी जर घोडे आवरायचे असतील ना, तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे. त्यांच्याच हातात लगाम पाहिजे घोड्यांच्या. बरं का? मनरूपी घोड्याच्या, तर ते मन आवरलं जाईल. नाहीतर मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. आणि म्हणून त्या मनाला जर आम्हाला सदृढ करायचं आहे ना, तर पहिली गरज आहे ज्ञानाची. बरं का? हे मनाला आहार आहे. मनाने कसं राहावं, कसं जगावं, कसं वागावं, आम्हाला प्रवचन श्रवण करायला पाहिजे, आम्हाला कीर्तन श्रवण करायला पाहिजे, आम्हाला संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायला पाहिजे. आम्ही गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी घेतली पाहिजे, वाचलं पाहिजे. हरिपाठ ग्रंथ आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, केला पाहिजे. बरं का? दुर्दैव आहे, आम्ही संसारात कधी काही कमी पडत नाहीत. किती कसाही माणूस असू द्या ना, किती गरीब माणूस असू द्या, संसारात कमी पडतोय का? प्रपंचात कधी आम्ही कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. इथे अनेक माणसं या ठिकाणी बसलेले आहेत. मला एकही महिला किंवा पुरुष असा भेटणार नाही तुम्हाला की त्यांच्या घरामध्ये अजून संसारात वाट्याच नाहीत. कधी वाट्या लागल्या तर शेजाऱ्यांच्या आणतात, काम झालं की धुवून परत त्यांना परत करतात. आहे का माझी काकू, ताई, आजी, मावशी कोणी आहे इथे संसारात वाट्या नाहीत म्हणून? आहे का? बरं, अजून त्यांच्या घरात ताटाच नाहीत, लागले तर शेजाऱ्यांचे आणतात, जेवतात वगैरे आणि परत धुवून त्यांचे त्यांना परत देतात. आहे का कोणी असं? नाही ना. पण इथे बसलेल्यांपैकी कमीत कमी 70% माणसं अशी असतील की त्यांच्या घरामध्ये 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नाही. धर्म कशाशी खातात त्या तरी माहिती आहे का? काय
आम्ही अपेक्षा करतोय आमचं गाव सुधारलं पाहिजे, आमचं जग सुधारलं पाहिजे, पण त्या गावाला सुरुवात आमच्यापासून होते हे विसरून जातो. त्या जगाला सुरुवात आमच्यापासून होते हे विसरून जातो. ज्या दिवशी आम्ही अंतर्मुख होऊन आम्ही स्वतःचा विचार करू आणि प्रत्येक चांगली गोष्ट आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला आम्ही स्वतः सुरुवात करू ना, त्या दिवशी आम्हाला आमचं घर चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल, आमचं गाव चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. नवे नवे ज्याची आम्ही अपेक्षा करतोय की नाही, प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा आहे आणि ते ज्ञान प्रत्येकाला झालं पाहिजे. ते खऱ्या अर्थानं आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात आम्ही स्वतःहून केली पाहिजे. मन चंचल आहे, पण त्याला जर स्थिर करायचं असेल ना, तर जसं आम्ही बाहेरच्या गोष्टींचा विचार करतो की नाही, बरं का, तसं आम्ही स्वतः अंतर्मुख होऊन आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःचा विचार केला पाहिजे. बरं का. फरक काय माहितीये का, संसार करत असताना आम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतो. समजतंय ना. संसारी बाई जर देवाच्या पुढे हात जोडून उभी राहिली तर ती सांगते का, देवा शेजाऱ्यांची भरभराटी हो रे देवा, जे काही सुख द्यायचं ते शेजाऱ्यांना दे. आहे का इथे कोणी माझे मावशी काकू काकी कोण आहे, दादा बाबा कोणी आहे? संसारिक माणूस ज्या वेळेला देवापुढे हात जोडून उभा राहतो त्यावेळेला शेजाऱ्यांसाठी सुख मागतोय, शेजारी आनंदित राहावे म्हणून मागतो. त्यावेळेला मात्र आपल्या स्वतःसाठीच मागतो, स्वतःकडेच पाहतोय. देवा जे काही द्यायचं ना, भले सगळे जग सुखी कर, पण सुरुवात तर माझ्यापासून कर, सुरुवात माझ्यापासून कर. ह्या संसारिक माणसाची वृत्ती आहे, हे विचार आहेत. परमार्थ करत असताना तोच संसारिक माणूस स्वतःचा विचार करत नाही, पहिले इतरांचा विचार करतो. त्यांचं असं वागणं, त्यांचं तसं वागणं, ते असे जगतात, ते तसे जगतात, ते असे राहतात, हे तसे राहतात. आणि असा जर विचार केला ना, तर स्वतःमध्ये कधीच बदल होणार नाही. त्याला ज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणत नाहीत. आता रोजच्या जीवनातलं आपलं एक साधं उदाहरण आहे, आपल्याला सर्वांना कळेल असं. तुम्ही मेकअप करताना ज्या वेळेला आरशाच्या पुढे उभे राहतात त्यावेळेला कोणाचा चेहरा तुम्ही आरशामध्ये पाहता? कोण बोलला मागे? शेजाऱ्यांचा नाही ना. शेजाऱ्यांचा चेहरा पाहून तुम्हाला तुमच्या गालाला पावडर, तुमच्या डोळ्याला काजल लावता येईल का बरं? आरशापुढे ज्या वेळेला आम्ही उभे राहतो ना, त्यावेळेला आरशामध्ये आमचेच गाल आम्ही पाहतो तेव्हा पावडर लावता येते, त्यावेळेला आमचेच डोळे आम्ही पाहतोय तेव्हा काजळ घालता येतो, ज्या वेळेला आमचाच कपाळ आम्ही आरशामध्ये पाहतोय ना, त्यावेळेला त्या कपाळाला छान असा टिळा लावता येतो. ऐका, जर आमच्या चेहऱ्याचं सुशोभीकरण करायचं असेल तर आम्हालाच पाहावं लागतंय. तसं आमच्या जीवनाचं जर सुशोभीकरण करायचं असेल, आमच्या आयुष्याचं जर सुशोभीकरण करायचं असेल तर याच्या त्याच्याकडे पाहून चालेल का? आम्ही स्वतःचाच विचार केला पाहिजे ना, आम्ही स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे ना. आणि म्हणून ज्यांनी स्वतःपासून चांगल्या गोष्टींना सुरुवात केली ना, त्यांपैकीच एक आपले बाबा, ज्यांच्या पुण्यस्मरण निमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अर्थात या जाधव परिवाराचे बाबा आपले विष्णू बाबा जाधव. बरं का. खऱ्या अर्थानं स्वतःचा विचार केला, चांगल्या गोष्टींना सुरुवात स्वतःपासून केली, आध्यात्मिक कार्य केलं, परमार्थिक कार्य केलं, देवाचं देशाचं धर्माचं कार्य केलं. आणि असं म्हणतात, जो मनुष्य अंतरात्मा असताना देह त्याला अर्पण करतो. आता देह अर्पण करणं म्हणजे काय? प्रत्येक कार्य करताना भगवंताचं स्मरण. तुम्ही संसार सोडू नका, तुम्ही घरदार सोडू नका, तुम्ही मुलं बालक आहे टाकून बाजूला कुठे होऊ नका. जे झाले त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार आहे, कारण तेवढं वैराग्य आपल्याकडे येणार नाही. आता हे सगळं केलंय की नाही आपण, मग आपल्या संसारात राहून आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे, आपल्या प्रापंचात राहून आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे, आमच्या घरात राहून आम्हाला त्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये करता आलं पाहिजे. बरं का. फरक एवढाच आहे, मंदिरात घरातली कर्म आम्ही करू शकत नाही. ऐकताय ना? मंदिरात घरातली कर्म आम्ही करू शकत नाही, पण आम्ही जर ठरवलं ना तर आमच्या घरामध्ये मंदिरातली कर्म आम्ही करू शकतो. आणि तेच संतांना अभिप्रेत आहे, तुमच्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी प्रयत्न करा. आपल्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर कशा प्रकारे होईल त्यासाठी प्रयत्न करा. बरं का. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण तसं जगता वागता आलं पाहिजे ना, तसं जगता वागता आलं पाहिजे. संसार करत असताना सुद्धा आम्हाला परमार्थ आठवला पाहिजे. दलिता कांडिता तुझं
गायीना अनंत, कांदा मुळा भाजी अवघी, विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझाहारी. एक वेळ आम्हाला देवाला अर्पण करायला फूल नाही मिळालं चालेल, अक्षदा वहा आणि म्हण ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी. चालेल, शेजाऱ्यांच्या अंगणातल्या शेजाऱ्यांच्या आवारातल्या चोरून आणण्यापेक्षा अक्षदा वहा ना, देवाला चालेल ना ते. पण त्या अक्षदा वाहताना एक विचार मनामध्ये कर, मन हा मोगरा, मन हा मोगरा करून देवाला अर्पण करता आला पाहिजे. एखाद्या वेळी देवाला मोठी फुलं जरी आपल्याकडे नसतील चालतील, देव समजून घेतात, कारण त्याच आहे त्यालाच देतोय. कोणाचं आहे? सफरचंदाला सफरचंद तोच आणतोय ना, संत्र्याला संत्रा तोच आणतोय ना. आपणच म्हणतोय ना देवाची करणी आणि नारळात पाणी, नाही का? कोणाची करणी आहे? दुसऱ्या माळ्यावर जर पाणी न्यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागतंय? मोटर लावी लागते, पंप लावावा लागतो. तो पण तेवढ्या कॅपॅसिटीचा असेल तर ठीक आहे. इथं 3-3, 4-4 माळाच्या उंचीवर असलेल्या नारळांमध्ये पाणी पोचवतोय तो देव. बरं, पोचवतोय कोण? देव. म्हणून तर आम्ही म्हणतो देवाची करणी नारळात पाणी. तोच नारळ काढतोय आम्ही, देवाला वाहतोय. कोणाचा आहे? देतोय कोणाला? पण घरदार, मुलं बाळ, शेतीवाडी, गुराढोरा, नातेवाईक सगळी व्यवस्थित असू देत. आणि हो, जय बजरंगबली, काय काय कामं लावतोय आम्ही देवाला. नाही, एक नारळ देऊ, बरं त्याचाच आहे, त्यालाच द्यायचा आहे. देवाला ते काही आवडत नाही हो, ते आपल्या समाधानासाठी आपण केलं पाहिजे. देवाला काय आवडतात माहिती आहे का? मन हे तुळशी अर्पणी ऋषिकेशी, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन मोगरा करून देवाला अर्पण करता आला पाहिजे. आम्हाला संसारातही परमार्थ आठवला पाहिजे. आणि ज्या दिवशी संसारातही परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी आमचा संसार संपलेला असेल. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, त्यांनी संसार केला नाही का? पण संसारात असून सुद्धा परमार्थचं स्मरण होतं, देवाचं स्मरण होतं. आणि ज्याला संसारात असून सुद्धा देवाचं स्मरण असतंय ना, त्याचा संसार त्याच वेळेला संपलेला असतो, त्याच वेळेला संपलेला असतो. यांचं जगणं वागणं कसं असतंय माहितीये का? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी. देह ठेवता आला पाहिजे, देह ठेवता आला पाहिजे. आणि या महात्म्यांनी देह ठेवलेला आहे, ठेवण्याचं काम केलेलं आहे, बरं का? भगवंत काय म्हणतात की जो मनुष्य, जो साधक, जो भक्त देह ठेवताना माझं स्मरण करतोय ना, 8व्या अध्यायातील 68 ओवी काय म्हणतात भगवंत? म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती या देहाते ते मीची होती. वेगळं पण उरत नाही. फक्त आम्हाला काय झालं पाहिजे माहितीये का? संसारातही परमार्थ आठवला पाहिजे, बरं का? आता आम्ही नामस्मरणासाठी स्मरणिका हातात घेतल्यावर जर शेजारणीने नेलेलं पीठ आठवत असेल आणि त्याच वेळेला जर ते सुनाला सांगत असेल, बरं सांगताना पण काय सांगते माहितीये का? माळ हातात घेतली म्हणून आठवलंय, ठेवल्यावर आठवणार नाही. आळंदीला देऊला जाऊन जर आम्ही पोलीपाट लाटण्या जर आणत असू, पंढरपूरला जाऊन जर आम्ही सुपाना टोपली जर आणत असू ना, उलट बोलते पण अशी सुप आपल्याकडे बघायला भेटत नाही. मग मला सांगा, पडग्याच्या बाजारला वेगळं काय मिळते, आपल्या वासिंच्या बाजारला वेगळं काय मिळते? आम्ही तीर्थ यात्रा करत असताना, तीर्थक्षेत्राला जात असताना खऱ्या अर्थानं आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, खऱ्या अर्थानं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जर तो काळ आम्हाला सार्थकी लावायचा असेल तर, आमच्याकडून परमार्थच घडला पाहिजे असं वाटत असेल तर, पण तिथेही जर आम्ही निंदा, नालिस्ती, द्वेष, मत्सर, संसार बरोबर घेऊन जात असू तर सांगा ना, मग घरी बसल्यात त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? कर्मापासून परमार्थाला सुरुवात होते, आपल्या विचारापासून परमार्थाला सुरुवात होते. आम्हाला संसारात परमार्थ आठवला पाहिजे, देव आठवलं पाहिजे, देवाचं नामचिंतन आमच्याकडून झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तसं होईल ना, त्या दिवशी अखंड आणि अखंड संसार संपलेला असेल, परमार्थ घडेल, आमच्याकडून भक्ती घडेल. आणि तीच भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया बाजूला करायची, तो भ्रम बाजूला करायचा आहे. वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही. मग त्याची अवस्था सांगत असताना 8व्या अध्यायामध्ये अनेक दृष्टांत दिलेले आहेत मौलींनी, बरं का? अनेक दृष्टांत दिलेले आहेत. एकदा काय लाकडाला अग्नीचा स्पर्श झाला ना,
की त्याचं राखेमध्ये रूपांतर होत आहे. जे स्वरूप आहे त्याचं लाकूड म्हणून उरत नाही, बरं का. आता त्याच्यावर परत कुठली प्रक्रिया केली म्हणजे लाकडात रूपांतर होईल? काय केलं म्हणजे लाकडात रूपांतर होईल? कशाचा संग झाला त्याला म्हणजे परत लाकडात रूपांतर होईल? तसं एकदा काय आम्ही परब्रह्म स्वरूप झालो ना, एकदा काय ते भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन समरस झालो ना, की काही जरी केलं तरी परत संसारी येणे नाही. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणलेले, त्याला पुनर्जन्म नाही. एकरूप झालेला आहे तो, तदाकार वृत्ती निर्माण झालेली आहे, त्याला एकरूपता समरस झालेला आहे त्या ठिकाणी. नाही सारिता निराळे लवण मेळविता जले. मिठाची निर्मिती ज्या पाण्यापासून झालेली आहे, त्या पाण्याचा संग एकदा काय त्या मिठाला झाला ना, की मिठाचं वेगळं रूप उरत नाही, पाणीच होऊन जातंय. आमचा निर्माता तो पांडुरंग परमात्मा आहे. त्या पांडुरंग परमात्म्याने जर आम्हाला निर्माण केलेलं आहे, आम्हाला जर तो सांभाळतोय देव, तर आम्ही अखंड त्याचं स्मरण केलं पाहिजे. स्मरण करता 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 ज्या वेळेला परमात्मा स्वरूप होऊन जातो ना, देव पहावयासे गेलो आणि देवची होऊन ठेलो, ही अवस्था ज्या वेळेला आम्हाला निर्माण होते की नाही, प्राप्त होते की नाही, त्यावेळेला आमचं वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही, बरं का. आपण जे घरामध्ये साखर वापरतोय ना, ती साखर कशापासून निर्माण होते बरं? ऊसापासून, बरोबर आहे की नाही? त्या साखरेवर परत काय प्रक्रिया केली म्हणजे ऊस तयार होईल? दुधापासून तूप तयार केल्यानंतर त्या तुपावर काय प्रक्रिया केली म्हणजे पुन्हा आम्हाला तूप मिळेल, आपला पुन्हा दूध मिळेल? अनेक नद्या सागराला मिळायला जातात, पण जेव्हा सागराला मिळतात ना, तेव्हा त्यांचं वेगळं रूप उरत नाही. सागराला मिळालेली नदी आम्ही ओळखू शकत नाही. ही आमची भातसा नदी आहे, काळू नदी आहे की उल्हास नदी आहे, नाही ओळखू शकत आम्ही. तसं एकदा काय आम्ही त्या देवाच्या स्वरूपास प्राप्त झालो ना, की आमचं वेगळं रूपच उरत नाही ना. आणि ज्याचं वेगळं रूप उरत नाही ना, बरं का, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, त्याला जीवनमुक्त म्हणतात. त्याचं जगणं संपलेलं असतंय, त्याला मोक्ष म्हणतात, बरं का. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. ज्याचे श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, खाटेत पडलेला आहे, सगळी पाहुणी पाहून गेलेली आहेत, पोरींना 4-4 निरोप देऊन पोरी पण 4-4 वेळा येऊन पाणी पाजून गेलेले आहेत, आणि त्यालाही माहिती आहे कधी सही करील देव. फॉर्म भरलेला आहे, फक्त सही बाकी आहे, एकच सही शेवटची. कधी कधी जाणं होईल असं त्यालाही माहिती आहे, पण तरी सुद्धा जर बोलत असेल, तेवढ्या एक नातवंडाचं लग्न बघितलं असतं ना. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. पण ज्याचे श्वास बाकी आहेत, जगणं संपलेलं आहे, देवाच्या कृपेने जर असेल ना, देवाच्या मनाप्रमाणे जर असेल ना, तर आताही यायला तयार आहे. श्वास बाकी आहे, जगणं संपलेलं आहे, त्याचं जगणं उरलेलं आहे देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. जेवढं चांगलं करता येईल तेवढं आयुष्यात चांगलं करा, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं आयुष्यात चांगलं वागा. आणि तोच वागू शकतो ज्याला जाणीव आहे माझा भूतकाळ काय आहे, माझा वर्तमान काळ काय आहे आणि माझा भविष्यकाळ काय आहे. एका मडक्याला एकाने विचारलं, काय रे बाबा, जेव्हा बघावा तेव्हा तो थंड असतो? मडक्याला विचारलं एकाने, मडक्याला, काय रे बाबा, जेव्हा पाहावं तेव्हा तो थंड असतो, गरम कधीच नाही, जेव्हा बघावं तेव्हा थंड? तेव्हा त्या मडक्याने उत्तर दिलं, माझं भूतकाळ माती आहे. मडक्याचं भूतकाळ काय आहे? मडकं निर्माण कशापासून झालंय? मातीपासून. माझं वर्तमान काळ माती आहे. आता सुद्धा ते आहे कशाचं? जरी ते आव्यामध्ये भाजून वगैरे काढलं असेल तर तुम्ही सोन्याचं बोलाल का, चांदीचं बोलाल का? मातीचं मडकच बोलाल ना. ज्याचं वर्तमान काळ ही माती आहे आणि उद्या फुटल्यानंतरही त्याची भविष्य काळ ही माती आहे का? ज्याला वर्तमान काळ माती आहे, भूतकाळ माती आहे आणि भविष्य काळ माती आहे याची जाणीव झाली ना, तो त्याच्या आयुष्यात कधीच तापत नाही, तो शांत आणि संयमी असतो. कधीच तापत नाही, तो तापण्याचा विषयच नाही ना. आणि म्हणून
आम्ही आमचा भूतकाळ जाणला पाहिजे, वर्तमान काळ जाणला पाहिजे आणि भविष्य काळ जाणला पाहिजे. ज्याचं वर्तमान काळ सुंदर आहे ना दादा, चांगलं आहे ना, प्रामाणिक आहे ना, त्याला हात दाखवायची गरज लागत नाही कोणाला. नाही, कोणालाही हात दाखवायची गरज लागत नाही. बाबा माझं भविष्य सांग काय आहे ते. फक्त आपल्या वर्तमान काळावर आपला विश्वास पाहिजे, वर्तमान काळावर विश्वास पाहिजे. जगद्गुरु तुकोबांचा जर आम्ही विचार केला तर जगद्गुरु तुकोबांनी भूतकाळाला विशेष महत्व दिले नाही. झालं ते झालं, गंगेला मिळालं. आता वर्तमान काळामध्ये काय आहे याला विशेष महत्व दिलेलं आहे. भविष्य काळाचा विचार जगद्गुरु तुकोबांनी कधीच केला नाही. वर्तमान काळामध्ये जर मी देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करतोय, समाज प्रबोधनाचं कार्य करतोय, समाजामध्ये जर जनजागृतीचं कार्य करतोय, देवाचं कार्य करतोय, देशाचं आणि धर्माचं जर कार्य करतोय, भविष्यात माझं काय करायचं होतं पांडुरंग परमात्मा ठरवेल. ज्याचं वर्तमान काळ सुंदर आहे ना त्याला भविष्याची चिंता नाही आहे, भविष्याची चिंता नाहीये त्याला. माऊली ज्ञानोबा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोबत आणि मुक्ताबाई चारही भावंडाचा विचार करा. चारही भावंडांच्या कार्य कशा पद्धतीने, कशा प्रकारे कार्य केलं. मुक्ताईला तर त्रिदेव जननी म्हटलं जात आहे. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव तिन्ही देवांना उपदेश करणारी ती आदिशक्ती माया मुक्ताई. माऊलींना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणतात, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. आणि खऱ्या अर्थानं ताटी उघडली म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला मिळाला, अमृत अनुभव मिळाला, चांगदेव 65 मिळाली, हरिपाठासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आम्हाला मिळाला. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना मुक्ताई म्हणतायत, उलट उलट माघारा गरिया फिरग होते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांचं उलथून पाडीते. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना 9 वर्षाची मुक्ताई उपदेश करते. ही चारही भावंड ज्यावेळेला पंढरपूर क्षेत्र गेली त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडण्याच्या आधी पहिली भेट झाली नामदेव महाराजांची. विश्वगुरु जे निवृत्तीनाथ आहेत ते नमस्कार करतायत. योगियांची माऊली जी आहे, माऊली ज्ञानोबा नमस्कार करतायत. आपल्या सर्वांचे काका सोपान काका नमस्कार करतायत. निरीक्षण करते मुक्ताई. मुक्ताई नाही वाकायला गेली तिथे, नाही नमायला गेली, नाही नमस्कार केला तिने. दादा म्हणतायत, मुक्ताई तुला माहितीये का गा, आम्ही ज्यांच्या पाया पडलो, ज्यांचं दर्शन घेतलं त्यांचा अधिकार किती मोठा आहे. पण काय आहे, सतत पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतायत. भक्त कसा असावं एक आदर्शयुक्त उदाहरण, भक्ती कशा प्रकारे करावी एक आदर्शयुक्त उदाहरण. आणि एवढंच ऐकलं फक्त, तेवढ्यात मुक्ताई म्हणते, जयासा खंड पांडुरंगाचा संघ का अहंकार गेला नाही. संप्रदायाचा नियम आहे, एखादा जर कोणी आपल्याला पायाला लावायला आला ना, वाकायला आला ना, पायाला हात लावायला आला ना, तर थोडं तरी आपल्याला वागता आलं पाहिजे. हातात जर काही असेल वजन ना, तर थोडं कमीत कमी तसं चेहऱ्यावर नम्रता तर दाखवा. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा नमस्कार करतायत आणि तसा थोडाही चेहऱ्यावर काही नामदेव महाराजांचं दिसलं नाही. योग्यांची माऊली खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी नमस्कार करतायत, काका सोपान काका नमस्कार करतायत. आणि निरीक्षण करते माझी मुक्ताई, तिन्ही देवांना उपदेश करणारी मुक्ताई खऱ्या अर्थाने त्रिदेव जननी. आम्हालाही सुद्धा त्या पद्धतीने जगता वागता आलं पाहिजे. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, शांतीब्रह्मनाथ महाराज, नाही का. फक्त फरक त्यांच्यात आमच्यात एवढाच आहे की नाथ महाराजांना राग येण्यासाठी लोकांना प्रयत्न करावा लागत होता. चरित्र वाचा ना तुम्ही, जेवढे प्रयत्न केले ना लोकांनी कशासाठी, नाथ महाराजांना राग यावा म्हणून. आमच्यासाठीही घरातल्यांना प्रयत्न करावा लागतो, पण आलेला राग थांबावा म्हणून, शांत व्हावा म्हणून घरातल्यांना प्रयत्न करावा लागतो. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर चांगलं जगायचं, वागायचं आहे ना, तर त्यासाठी आम्ही अधिक विचार केला पाहिजे. आमच्या ज्ञानाबरोबर आम्हाला कसं राहता येईल, चांगलं कसं वागता येईल, जगता येईल याचा विचार केला पाहिजे, बरं का. धर्माची अतिशय सोपी व्याख्या सांगितलेली आहे, खरा तो एकची, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात माय माऊली, बरं का. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात. आता मला सांगा, खाटकाच्या दुकानापुढे रांगेमध्ये उभ्या असणाऱ्याने बोलावं का, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. दादा त्या जगामध्ये ते पण आहेत ना जे चांबडी काढून उलटे लटकवलेत ते. त्याच्या पुढे अतिशय सोपी व्याख्या सांगू का धर्माची, तुम्हाला जे आवडतंय ना ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात. आपल्याला जे आवडतंय ना ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे. इथे बसलेल्यांपैकी मरणं कोणाला आवडतंय का? मृत्यू आवडतोय कोणाला? मरणं कोणाला आवडतंय?
प्रत्येकाला जगणं आवडतंय, प्रत्येकाला जगायचंय. अरे मग तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या ना. बरं का? धर्म आम्हाला जर जगणं आवडतंय ना, तर प्रत्येक प्राण्या पक्षाला अधिकार आहे जगण्याचा. आणि जर आम्हाला जगणं आवडतंय तर त्यांनाही जगू द्या, याला धर्म म्हणतात. पुढे जाऊ त्याच्या. इथे बसलेल्यांपैकी कोणाला दुःख आवडतंय का? दुःख झालेलं आवडतंय? मग आम्हाला जर दुःख आवडत नाही, आम्हाला जर सुख आवडतंय, तर तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्हाला जे आवडतंय ते इतरांना देणं, याला धर्म म्हणतात. इतरांना सुखाचा विचार करा. संतांनी तेच केलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपण जगता वागताना इतरांचा विचार आम्ही केला पाहिजे. खऱ्या अर्थानं इतरांचा विचार केला पाहिजे. बरं का? आपल्या घरी जर एखादा कोणी आला आणि आल्याबरोबर त्याने आपली निंदा करायला सुरुवात केली, तर आपण त्याला चहाला आग्रह करू का? नाही, पण तुम्ही आता जेवूनच जा. आपली निंदा आपल्याला आवडते? तुम्हाला जर तुमची निंदा केलेली आवडत नाही ना, तर इतरांची निंदा करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? तुम्हाला जे आवडतंय ते इतरांना देणं, याला धर्म म्हणतात. याला धर्म म्हणतात. आणि खरंच जर आम्हाला तसं वागायचंय, जगायचंय ना, संतांचं कार्यच ते.